श्वासाचे खूप सारे आजार असू शकतात. त्यांची लक्षणं समजून घेणं आणि योग्य वेळेला उपचार करणं फार गरजेचं असतं. श्वासांमधला साधा खोकला सुद्धा गंभीर असतो याची आपण चर्चा केली आहे. मग श्वासाच्या विकारांच्या विविध लक्षणांवर आपण आज चर्चा करणार आहोत. अगदी सुरुवातीची लक्षणं, ती गंभीर परिस्थितीची लक्षणं आपण समजून घेऊ. खोकला किंवा धाप लागणं अर्थात दम लागणं ही बऱ्याचदा दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट असते, पण हे गंभीर आजाराचं चिन्ह असू शकतं. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास तुम्ही यातनं पूर्ण बरे होऊ शकता. बऱ्याचदा क्रॉनिक कफचं कारण क्रॉनिक स्मोकिंग आणि ब्रॉन्कायटिस असतं, म्हणून हे समजून घेणं गरजेचं असतं. खोकल्याचा कालावधी जर 3 आठवड्यांपेक्षा अधिक असेल, खोकल्यामध्ये कफ पडत असेल आणि त्याचा रंग लाल, हिरवा, पिवळा असा असेल किंवा खोकल्यासोबत छातीत दुखणं, ताप येणं, दम लागणं अशी लक्षणं दिसत असतील, तर ही सगळी गंभीर लक्षणं आहेत हे समजायला पाहिजे बरं का. ह्या गंभीर लक्षणांमध्ये आपण प्रायोरिटीवर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून इन्फेक्शन आहे का टीबी सारखा आजार आहे का कॅन्सर आहे हा फरक करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा खोकल्यासोबत शॉर्टनेस ऑफ ब्रेथ अर्थात खूप सारा दम लागतो आणि त्याच्यासाठी मग काही तपासण्या करणं गरजेचं असतं. कारण कसं आहे ना, दम लागणं हे फुफ्फुसामुळेही असू शकतं किंवा हृदयाच्या त्रासामुळेही असू शकतं. मग योग्य तपासण्या केल्या की आपल्याला हे समजतं की हा दम लंग्समुळे लागतोय का हार्टमुळे लागतोय. रोज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या आपण अगदी सहज करू शकत होतो, त्या करताना जर आता आपल्याला धाप लागत असेल ना, तर याचा अर्थ कुठेतरी कार्डियक इश्यू असण्याची शक्यता असते. बऱ्याचदा रक्तातलं हिमोग्लोबिन जरी कमी झालं तरी थकवा वाटणं, दम लागणं, एनर्जी न वाटणं हे कारण असू शकतं. छोट्या छोट्या फिजिकल ऍक्टिव्हिटींनाही खूप दम लागणं, नाडीची गती वाढणं ही गंभीर चिन्ह असू शकतात. म्हणून आपला दम हा रेस्पिरेटरी आहे का कार्डियक आहे हे समजायला लागतं. रेस्पिरेटरी असेल तर साधं सायनसायटिस, नाक ब्लॉक होणं, श्वासनलिकेची सूज अर्थात ब्रॉन्कायटिस, दमा या गोष्टींमुळेही दम लागू शकतो. दम्याच्या रुग्णांसाठी आता खूप चांगले इन्हेलेशनल ब्रॉन्कोडायलेटर्स अवेलेबल आहे आणि ते आपला श्वास लगेच मोकळा करू शकतात. पण ह्या सगळ्या गोष्टी होऊच नये म्हणून काही आपण करू शकतो का? नक्कीच करू शकतो. साधं स्मोकिंग जरी बंद केलं ना, तरी श्वास घेण्याच्या कम्फर्टमध्ये खूप फरक पडू शकतो. दम लागण्याचं जर नेमकं कारण कळलं, जसं ॲनिमिया, तर हिमोग्लोबिन करेक्ट केल्या केल्या आपला दम लागणं कमी होऊ शकतं. स्मोकिंग बंद करणं, ट्रीटेबल कॉजेस ऑफ ब्रेथलेसनेस करेक्ट करणं, ह्या गोष्टी आपला दम लागणं बरं करू शकतात. मास्क वापरणं आपल्या रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स अवॉइड करण्यासाठी अतिशय परिणामकारक उपचार ठरू शकतो आणि कोविडमध्ये आपण सगळ्यांनी तो अनुभवलेलाही आहे. लक्षात घ्या, श्वासाशी निगडित आजार, दमाशी निगडित आजार हे सगळे आजार हे बऱ्याचदा क्युरेबल असतात, पण त्यासाठी योग्य पावलं उचलून आपल्याला त्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं हे फार फार महत्त्वाचं असतं. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना, तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.